नमस्कार रसिक हो. कलावरच्या संपूर्ण टीमकडून तुमचं मनःपूर्वक स्वागत. आपल्या आयुष्यातल्या अशा काही आठवणी असतात, ज्या कायमच्या मनावर कोरल्या जातात. पुढे कितीही काळ लोटला, कितीही नवीन आठवणी त्यावर जमा झाल्या, तरीही ह्या सोनेरी आठवणी काही बोथट होत नाहीत. रोजच्या आयुष्यातलं मळब जरा बाजूला सरकलं ना, की त्यातून सोनेरी किरणांसारख्या त्या बाहेर झिरपतात. अशाच माझ्या आठवणीतल्या काही कवितांचा जेव्हा मी विचार करते ना, तेव्हा प्रामुख्याने आठवणारी एक कविता किंवा आपण गाणं म्हणूया, ते म्हणजे "उठी उठी गोपाळा". माझे शाळेचे दिवस होते ते. सकाळी 7ची शाळा असायची. तेव्हा सकाळचं प्रसन्न वातावरण, घरातील दैनंदिन कामं आणि या सगळ्याच्या जोडीला रेडिओ आणि त्यावरची गाणी. हे जणू काही एक समीकरणच झालं होतं. त्या गाण्यांच्या वेळेवर आमच्या कामाचं टाईम टेबल होतं जणू. शाळेत जायची तयारी एकीकडे चालू असायची आणि दुसरीकडे रेडिओवरचा लता दीदींचा, आशा दीदींचा मंजूळ स्वर कानावर पडायचा. त्यातलंच एक गाणं माझ्या कायम स्मरणात राहिलंय. कारण त्या गाण्यानेच तर कितीतरी वर्ष माझ्या सकाळची सुरुवात केलीये. तुम्हाला ऐकवते हां ते गाणं. मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळा. पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला, गोरस अर्पुनी अवघे गोधन गेले यमुनेला. धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळा. रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून, सान पाऊली वाजती पैंजण छुन 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 छुन. कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण, एकतानता कुठे लाविते एकतारीची धुन. निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध झाला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळा. हो ना शिल्पा. खरंच ग, बालपणात ना ऐकलेली कितीतरी कविता, गाणी कायम मनात घर करून राहतात. मग त्यानंतर बरीच वर्ष ती ऐकलीही जात नाहीत, गायलीही जात नाहीत. पण त्यानंतर ना कधीतरी कोणीतरी त्या गाण्याची पहिली ओळ जरी गुणगुणली ना, तरी संपूर्ण गाणं आपल्या ओठावर सहजपणे येतं. आणि मग आपल्याच स्मरणशक्तीची गंमत वाटते, की अय्या हे संपूर्ण गाणं कसं काय आठवतंय मला आत्ता. माझी मुलगी जेव्हा लहान होती, तेव्हा एक दिवस शाळेतून घरी आल्यावर खेळताना असंच काही गुणगुणत होती. हर्ष मानसी, हर्ष मानसी. मी लक्ष देऊन ऐकलं आणि सहजपणे तिच्यासमोर त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बालकवी यांची ती कविता श्रावण मासी हर्ष मानसी संपूर्णपणे म्हणून दाखवली. ती पण अवाक होऊन ऐकत होती आणि मग म्हणते कशी, आई ही तर आमच्या बाईंनी शाळेत शिकवली, तुला कशी काय माहित. तर ऐकूया. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रे खिले, सुंदरतेचे रूप महा. बलाक माला उडता भासे, कल्पसुमांची माळ चिते, उतरुनी येती अवनीवरती, ग्रह गोल चिकी एकमते. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निज बाळासह बागडती. खिल्लारे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा, श्रावण महिमा एकसुरे. छान वाटते ना? खूप सुंदर. हो ना ताई. अहो, तुम्ही दोघींनी तुमच्या शाळेच्या आठवणी सांगितल्या, तशा माझ्याही शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या बघा. आमचा काळ म्हणजे देशभक्तीने भारलेला काळ. हो. सकाळच्या प्रभात फेऱ्या, चहूकडे वाजणारी देशभक्तीची गीते, शाळेत येणाऱ्या पाहुण्यांच्या तोंडून ऐकलेल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कथा. आम्ही मुलं पार भारावून जायचो. अंगात तर असा उत्साह संचारायचा, मोठा झाला की सैनिकच होऊया आणि या देशाचं रक्षण करायला सीमेवर निघूया, अशी आमची चिमुकली स्वप्ने होती. त्यात आमच्याकडे ना ताई समूहगीताच्या स्पर्धा सुद्धा असायच्या बरं का.
आमच्या ग्रुपचं एक ठरलेलं गाणं असायचं, जे तुम्ही अगदी मोठ्या आवाजात असेल नसेल तो सगळा जोश एकवटून गायचो. कुठलं माहिती का तुम्हाला? जय जय महाराष्ट्र माझा. हो. तर अरे वा. ते मी इथं सादर करताय. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरीदुरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय 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 महाराष्ट्र महाराष्ट्र माझा. माझा. खूप छान, खूप छान काका. छान गायलत काका. अगदी खरंय बघा काका. समूह गीता स्पर्धा म्हणजे जणू काही प्रत्येकाच्या देशभक्तीचा कस लावणारी स्पर्धा आहे की काय. अशा उत्साहात आमच्याही शाळेत या समूह गीत स्पर्धेची तयारी व्हायची. आमच्या संपूर्ण इयत्तेत जवळपास 7-8 ग्रुप असायचे आणि आम्हाला तयारीसाठी 15-12 दिवस मिळायचे. स्पर्धेच्या 4-5 दिवस आधी आमच्या गायन शिकवणाऱ्या शिक्षकाकडे जाऊन आम्हाला आमच्या ग्रुपचं कुठलं गाणं हे आधी सांगावं लागत असं. त्याप्रमाणे आम्हाला फायनल रिहर्सलला तबला पेटीची साथ मिळायची. तर आता मजा अशी असायची की ग्रुपचं आपापसात विभाजन व्हायचं. म्हणजे त्यातली गायक मुलं मुली गाणं बसवायच्या तयारीला लागायचे. त्यातल्या त्यात चांगला आवाज असणारी मुलं उत्साहाने त्यांना साथ द्यायची. म्हणजे ती ठरायची दुसऱ्या रांगेत. म्हणजे ती ठरायची दुसऱ्या रांगेत उभं राहणारी मुलं. जरा बरा आवाज असणारे तिसऱ्या रांगेत आणि उरलेले सगळे पाठीमागे. आता या पाठीमागे उभं राहणाऱ्यावरती अजून एक महत्वाची जबाबदारी असायची, ती म्हणजे गुप्तहेरगिरीची. सरावाच्या तासाला हळूच दुसऱ्या ग्रुपची गाणी ऐकून यायची. मग काय, बरेचदा अगदी आयत्या वेळेलाही आम्ही आमच्या गाण्यात बदल केलेत. पण त्यातही प्रत्येकाच्या जीवाभागाची गाणी म्हणजे शूर आम्ही सरदार, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. पाठीमागे घोड्याच्या टापांचा आवाज, कुठेतरी डोंगर दऱ्यातून दौडत जाणारे मावळे, त्या सारांच्या पुढे आपले शिवाजी राजे. आहा, सारं चित्र डोळ्यापुढे उभं राहायचं आणि मग क्षणार्धात आम्हीही त्यांच्यातलेच एक होऊन जायचो. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश अन धर्मा पायी, प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती.
जिंकावं का कटून मरावं हेच आम्हाला ठावं. लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारी विसरू माया, ममता, नाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. माधव, मस्त. खरंच ही देशभक्तीपर गीतं ना आपला उत्साह वाढवायची. हे अगदी बरोबर आहे. पण काही भावना प्रधान गीतांनी, कवितांनी कितीदा तरी आपल्याला अगदी रडायला लावलंय. आठवतंय का रे? आणि त्यात आईबद्दलची कविता असेल ना, तर मग विचारूच नको. संपूर्ण वर्ग रडत असे त्या दिवशी. तुम्हाला हो. प्रेमस्वरूप आई आठवते का सर्वांना? आठवते का हे हो विचारणं ना. चुकीचं आहे. कारण खरं तर ही कविता विसरणं अगदी अशक्य. आमच्या मराठीच्या बाईंना तर अगदी इतक्या भावनाविश होऊन म्हणायच्या, की कधी एकदा घरी जाऊन आईला भेटावंसं व्हायचं. इव्हन माझ्या वडिलांची आवडती कविता, ते अजूनही खूप भावनाविवश होऊन बोलतात. ऐक, प्रयत्न करते बोलायचा. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. बोलावू तुझ आता, मी कोणत्या उपायी. नाही जगात झाली आबाळ या जीवाची, तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा, आई हवी म्हणून सोडीन जीव हे का. ही भूक पोरक्याची होईन शांत आई, पाहून या दुजांचे वात्सल्य लोच नाही. वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे, वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे, नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे. वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके, देईल शांत वाया प्रतिस्पंद मंद झोके. घे जन्म तू फिरूनी, येईन मी ही पोटी, खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी, ही एक सुंदर, आस. सुंदर, सुंदर. खूप सुंदर. खूप छान, खूप छान. खूप खूप हो, छान. अबोली, तेव्हा काय गं, आता सुद्धा ही कविता ऐकली ना, की मन अगदी भरून येतं माहितीये. आई ही आपल्या प्रत्येकाचा जीव की प्राण असतो. म्हणजे तिच्याशिवाय आपलं अस्तित्वच असू शकत नाही. हो ना? खरंय. अ, अशीच की नाही, म्हणजे वारंवार कानावर पडणारी कविता, रेडिओवर बऱ्याच वेळा ती गाण्याच्या स्वरूपात ऐकली होती म्हणजे. तुम्ही पण सगळ्यांनी ऐकली असेल ना? घाल घाल पिंगा वाऱ्या. हो, म्हणजे त्या लहान वयात ना त्या कवितेपाठचा अर्थ कधी कळला नव्हता. पण नंतर जेव्हा लग्न झालं, म्हणजे मी आणि माझा नवरा त्याच्या नोकरीमुळे काही वर्ष भारताबाहेर होतो. तेव्हा बरेचदा आई-बाबांची आठवण आली ना, की ह्या कवितेतल्या ओळी आठवून हसायला यायचं, की म्हणजे हा या मागचा खरा अर्थ आहे का? हे तेव्हा कळलं होतं. म्हणजे लहानपणी कळलं नव्हतं. खरंय. आताच्या पिढीला कदाचित ना या गीतातली आर्तता नाही कळणार. कारण आता कसं आहे, आठवण आली आईची, की गाडी काढून आईला भेटून येता येतं. पण त्या जुन्या काळात अजाणत्या वयात लग्न करून आईपासून दूर जाणारी लहानशी पोर, आईला फक्त वर्षातून एकदाच सणासुदीला भेटू शकायची ना, तेव्हा तिची काय अवस्था होत असेल, हे ते गाणं वाचलं की कळतं. तिच्या मनातली भावना या कवितेत मांडली आहे. मी म्हणून दाखवते ही कविता. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सुखी आहे पोर सांगा आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत. वा वा. मस्त. विसरली का ग भादव्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं. फिरून फिरून सय येई जीव वेडावतो, चंद्र कळेचा ग शेव ओला चिंब होतो. काळ्या कपिलेची नंदा खोड कर फार, हुंग हुंगून या करी कशी ग बेजार. परसात पारिजातकाचा सडा पडे, कधी फुलं वेचायला नेशील तू गडे. कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय, माया माझ्यावर दाट जशी तुझी माय. आले भरून डोळे पुन्हा गळानी दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला. घाल छान. घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. फिरून फिरून सय जीव खूप छान. वेडावतो, चंद्रकलेचा ग हा. शेव ओला चिंब होतो. ओला चिंब होतो. मस्त. आणि सुंदर, या खूप ओळी सुंदर. वाचल्यानंतर किंवा या ओळी सलग 3-4दा जरी म्हणाल्या तर बायकांच्याच नाही तर पुरुषांच्या पण डोळ्यात पाणी येईल.
इतकं या खरंच कवितेमधलं खरंच सौंदर्य खरंच म्हणा खरंच खरे की भावना गुंतलेल्या आहेत पण. खरे काय म्हणता काका? ताई, भावना विवश करणाऱ्या कवितांचाच विषय चालू आहे. तर मग प्रसिद्ध कवी भा. तांबे म्हणजेच आपले भास्कर रामचंद्र तांबे यांची एक कविता मला आठवते. जन पळभर म्हणतील हाय हाय. ही ती खरे हो कविता हो विसरून कसं चालेल हो हो? हो खरंच हा. अभ्यासाला होती का आम्हाला? हो, हो आम्हालाही होती ना, मलाही शाळेत होती होती. ना हो 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 हो. आणि आमचे नावा कुलकर्णी सर म्हणून होते. हा इतके ते रंगून शिकवायची कविता, ते अजूनही डोळ्यापुढे येते ते खरंय काका. चित्र. हो. कलियुगातल्या ह्या जगण्याचं सार सांगणारी आणि साऱ्या मोहपाशांना बळी न पडता आनंदात जगा हा संदेश देणारी ही कविता आता मी तुम्हाला ऐकवत आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय. जन पळभर म्हणतील हाय हाय. मी जाता राहील कार्य काय. सूर्य तळपतील चंद्र झळकतील. तारे आपुला क्रमाचार क्रम आचरतील. असेच वारे पुढे वाहतील. होईल काही का अंतराय. जन पळभर पळभर म्हणतील म्हणतील हाय 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 हाय. हाय मी जाता राहील कार्य कार्य काय. मेघ वर्षतील शेते पिकतील. मेघ वर्षतील शेते पिकतील. गर्वाने या नद्या वाहतील. पुन्हा काळजी की न उमटतील. पुन्हा तटावर हेच पाय. मी जाता राहील कार्य काय. काय सगळे सोयरे डोळे पुसतील. पहा, सगळे सोयरे सोयरे डोळे डोळे पुसतील. पुन्हा आपल्या कामी लागतील. उठतील बसतील हसून खिदळतील. मी जाता त्यांचे काय जाय. जन पळभर म्हणतील बरोबर म्हणते हाय 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 हाय. मी जाता त्यांचे काय जाय. रामकृष्ण ही आले गेले. त्याविन जग का ओसच पडले. कुणी सदोतीत सुतक धरिले. मग काय आटकले मज शिवाय. जन पळभर म्हणतील हाय हाय. मी जाता राहील हाय हाय. अहो, अशा जगास्तव काय कुडावे. अशा जगास्तव काय कुडावे. मोही कुणाच्या का गुंतावे. हरिदूता का विनमुख व्हावे. का जिरवू नये शांतीत कार्य. मी जात जाता राहील कार्य काय. जन पळभर म्हणतील म्हणतील हाय हाय हाय. मी जाता राहील कार्य का काय. अरे बापरे, या कविता आठवता आठवता अगदी बरीच वर्ष पाठीमागे गेलो आपण सगळेच. पण काही म्हणा, या कविता म्हणजे ना आपलं बालपण, आपला वर्तमान आणि आपलं वर्तमान यातला दुवा असतात. जणू काही एक धागा ज्याला घट्ट पकडून आपण सहजपणे तरंगत तरंगत आपल्या बालपणात जाऊन पोहोचतो. अहो, टाइम मशीन का काय म्हणतात ना, त्याची गरजच काय. आता संक्रांतीला पतंग उडवू चला सख्यांनो, पतंग उडवू चला, हे आठवत राहतं. तिन्ही सांजेला आई गुणगुणायची, ते शुभं करोती म्हणा मुलांनो, शुभं करोती म्हणा, हेही आठवतं. आणि जेव्हा गावाला जातो ना, तेव्हा तिथल्या माळ रानावर फिरताना एखादं छोटुकलं पिवळं पिवळं चुटुक रान फुल दिसलं ना, की आठवते ती गवत फुला रे गवत फुला ही कविता. आम्हाला अजूनही एखादं गवत फुल दिसलं तरी ही कविता हीच कविता आठवते. आपोआपच खरे ही आठवतंय कविता हो खरंच आपल्या खरं खरंच नक्की मनात येऊन येते. हो रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. ही कविता आमच्या बोबड्या लहानपणी असताना आम्हाला आमच्या सिनियर म्हणा आताच्या टाईपचे त्या काळची एक गोंडस एक रॅगिंग करायचे आणि हे जे यातले बरेच जे शब्द आम्हाला म्हणायला येत नव्हते ते आम्हाला म्हणायला लावायचे. ती आमची त्या काळची एक छान अवखळ अवखळ अशी रॅगिंग होती. ती आता ओके आठवली मला. लंग लंगोल्या थान थानलोल्या म्हणायचं ते जे होतं ते पण खूप सुंदर होतं. ते आम्हाला म्हणायला लावायचे पुन्हा पुन्हा. ते आठवलं सहज आता. तर रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा 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 गळा. गळा. गळा मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत असताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला. तुला पाहुणी हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग काळा. रंग काळा. इथे एक अजून एक छोटीशी गंमत मला सांगावी वाटते. हा आमचं एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये नबी नावाचा माणूस होता मुसलमानाचा आणि तो विकायचा पतंग.
मला कितीतरी वर्षापर्यंत वाटायचं की विसरून गेलो पतंग नभीचा म्हणजे त्या नभीचा. खूप वर्षानंतर मला कळालं की हे नभीचा आहे. तो आमच्या डोक्यात आतापर्यंत नभीच आहे. अजूनही कधी-कधी पतंग उडवताना आठवतं की विसरून नभी. गेलो पतंग नभीचा. तर हम्म. अशी एक गंमत त्या गाण्याबद्दलची. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, निळीव निळीवली एक पाकळी पराग पराग पिवळे पिवळे झगमगती. झगमगती. तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलरी रे. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. मी गेले. वा. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा. रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. मलाही वाटे लहान होऊन तुझ्या तुझ्याहूनही लहान रे. तुझ्या संगती सदा राहावे विसरून विसरुनी शाळा शाळा घर घर सारे. सारे. तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे. तुझे घालुनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. रंगरंगोल्या सांडसांगल्या गवत फुलारे गवत फुला. गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लागला. तुझा लळा. खूपच सुंदर कविता. खूप सुंदर सुंदर, खूप कविता. सुंदर. खूप वा. छान, सुंदर. ह्या कविता ना आपल्याला नॉस्टॅल्जिक करतात ना, म्हणजे ही कविता आता या वर्षी माझ्या मुलाच्या मराठीच्या पुस्तकात आहे. हो. नवीन पुस्तकं विकत घेतो आपण. मला अजूनही हो. सवय आहे ती शाळेची पुस्तकं आली की मी सगळी घरी आणल्या आणि वाचून घेते. पुस्तकांचा वास. वास हा. हा. तर मी जसं पलटत होते आणि ही कविता दिसली आणि मला एवढा आनंद झाला ना की मी त्याची गाऊन पाठ हा. करत होते. तर माझा मुलगा पण असं माझ्याकडे बघून हसायला लागलाय, आई ते माझं पुस्तक आहे तुझं शाळेचं. खरंय. पण खूप सुंदर, खूप सुंदर. तर हम्म. माधव सर, फुलपाखराचा विषय काढलात ना तुम्ही, हम्म. मग ही कविता कशी बरं विसरून चालेल आपल्याला? हो. त्याला थोडीशी थोडी- गंमत म्हणून ना अंताक्षरी हा. सारखं होतंय हा. तर तुमच्या खरंय. शेवटच्या शब्दावरून मी आता ही पुढची कविता सुरू करतेय. अरे वा छानशा, सुंदर गोडशा, वा वा. छान छान छान. चिमुकल्या म्हणजे छानशा, गोडशा, चिमुकल्या अशा फुलपाखराची कविता हा. फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू. या वेलींवर फुलाबरोबर गोड किती हसते, फुलपाखरू छान किती दिसते. पंख चिमुकले निळे जांभळे, हालवूनी झुलते, फुलपाखरू छान किती दिसते. डोळे बारीक करीती लुकलुक, गोलमणी जणू ते, फुलपाखरू छान किती दिसते. मी धरू जाता येईन हाता, मी धरू जाता येईन हाता, दूरच ते उडते, फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू. आठवली काही कविता? हो, खरंच. हो. खूप या छान कवितेचा आम्ही अंताक्षरी. पुढे कॉलेजच्या काळात बराच वापर केला बरं का. कॉलेजच्या काळामध्ये या कवितेचा खूप वापर. फक्त शेवटच्या ज्या 3 ओळी आहेत ना, त्या आम्ही सारखं वापरायचो. मी धरू जाता येईन हाता, दूरच ते उडते, फुलपाखरू. अशी बरीच माधव सर, फुलपाखरं उडून गेली. आता नको माधव त्या. सर हां. सगळ्याच आठवणी ताज्या झाल्यात वाटतं. आता बालपणाच्या आठवणीत रमलो ते पूर्वी आता तरुणपणाच्या आठवणी काढल्या ना, अजून एक 3-4 तास बोलत बसावं लागेल एक आपल्याला. हो, काय मग म्हणते एपिसोड काय. ताई? करूया आपण. नवीन एपिसोड करूया कॉलेजच्या आठवणींचा. नक्कीच. खूप छान अंताक्षरी पण शिल्पा. तुला माहितीये कॉलेजमध्ये असताना ना एका मैत्रिणीबरोबर मी एका कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा तिथे एका मुलीनं इंदिरा संत यांची एक कविता म्हणून दाखवली. तर त्याचं रूपांतर नंतर पुढे एका सुंदर भावगीतात झालं होतं. पण ही कविता खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही कोणी ऐकली की नाही माहित नाही. अजून नाही जागी राधा. तर हो म्हणूनच ना. दाखवते. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्रकेशरी पहाट वारा भवती भणभण. मावळतीवर चंद्रकेशरी पहाट वारा भवती भणभण. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकून आपुले तनमन. विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रव. विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रव. डोळ्यामधले तेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. हो सुंदर. ताई, ही माहित होती कविता आम्हाला.
हो. तुम्ही विचारलीत ना हा. तेव्हा आठवली नाही, पण तुम्ही आत्ता म्हणून दाखवलीत ना तेव्हा मात्र आठवली बघा. खूप होतं खूप असं. छान आहे, खूप हो. सुंदर आहे. खरंच. माझी मुलगी लहान होती ना, माझी मुलगी लहान होती तेव्हा तिच्या कुमार भारती पुस्तकात कवी हो. नारायण मूर्ती गुप्ते हो. यांची एक कविता होती, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या. हो, आम्हाला सर्वांना पण होती. हो हो होती ना, हो. होती, आम्हाला पण होती. आपल्या 8-9 वर्षाच्या रुसलेल्या चिमुरडीची समजूत घालताना एका वडिलांनी म्हणलेली ही कविता आहे, ती इथं सादर करतोय मी आता. गाई पाण्या नेक्स्ट चला म्हणूया. गाई नेक्स्ट पाण्यावर काय म्हणून काय आल्या, म्हणून आल्या, का का ग गंगा गंगा यमुना यमुना हिया हिया मिळाल्या. आठवली का उभय काका? हो हो उभय. आठवते. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनिया हो निसाभिमान, काय त्यातील बोलली एक कोण, आहा आहा आली आली ही पहा पहा भिकारीण. भिकारीण. काका म्हणताय? तिकडे तिकडे पुढे घे. घ्या. पंक संकल्पे का कमळ भिकारी, तुली संसर्गे रत्न का भिकारी, सूत्र संगे सुमहार सुमहार का का भिकारी, कशी तू कशी ही तू मग ही मज मग मुळे भिकारी. भिकारी. नारी मायेचे रूप हे प्रसिद्ध, सोसलेण्याचा सोसलेण्याचा त्यास त्यास जन्मसिद्ध, तोच तोच बीजांकुर. बीजांकुर म्हणू का आता? हरी तुम्ही हो म्हणा आठवण काका, करून म्हणा घ्या. म्हणा म्हणा, ऐकतोय ऐकतोय तुम्ही ऐकतोय म्हणा म्हणा. पुन्हा एकदा. आम्ही गडबडीत फक्त काका, आम्ही गडबडीत गुणगुणत दोन होतो फक्त. दोन कडवी हो तुम्ही तुमची केलं, फळीत पण तुम्हाला टाकली. ते एक नाव ऐकलं की सगळ्यांनाच वाटतं आपल्याला आठवतं आपण म्हणावं. आठवतं, खरंय आठवतंय. हो. नाही, नाही. चला म्हणा होऊन जाऊ द्या. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला, तुला लंकेच्या पार्वती समान, पाहोनिया हो निसाभिमान, काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीन, पंख संपर्गे कमळ का भिकारी, धुली संसर्गे रत्न का भिकारी, सूत्र संगे सुमहार का भिकारी, कशी तोही मगमज मुळे भिकारी, नारी मायेचे रूप हे प्रसिद्ध, सोसलेण्याचा त्यास जन्मसिद्ध, तोच बीजांकुर धरी तुझा हेतू, विलासाची होशील मोगरी तू. माधव सर, छान छान. बरी वाटली का? हो हा. अरे हो. सुंदर. आणि तुम्ही वाचली ते खूप छान. ती चाल इतकी सुंदर घेतली आहेत ना खूप छान होती. ते. काय गोड चाल आहे सवितेची खरंच. आकाशवाणीवर बऱ्याचदा ती लागायची. मंगेश पाडगावकरांची कविता ऐकली का कोणी? टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. हो. काय सुंदर लय आहे त्याची. अशी तालासुरात म्हणायची, माहितीये का? थांबा म्हणून दाखवतो. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भीर भीर भीरत्या भीर 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 त्या त्या तालावर तालावर गाणे गाणे आमुचे आमचे जुळे. जुळे. यातला एक भीर नक्की राहून जायचं बरं का, आणि ते कुठेतरी चुकून जायचं. भिर 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 भीर भिर भीर भिर भिर भीर भिर भीर बर. त्या तालावर गाणे आमुचे जुळे. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विनते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले, भीर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नहाती, दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नहाती, हसते धरती फांदी वरती
हा झोपाळा झुले, भिर 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 त्या तालावर अमुचे गाणे जुळे. गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुक लुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फिले, भिर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे. फुल पाखरा फुलासारखे फुलासारखे सर्व फुलारे, अरे सुरात मिसळुनी सूर चलारे, फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळुनी सूर चलारे, मागे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे बाकी खुळे. सारे खुळे. असं म्हणून आम्ही शेवटच्या बेंचच्या पोरांकडे पाहायचो. गाणे गाते तेच शहाणे, बाकी सगळे खुळे. भिर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे. किती सुंदर आणि किती साधी कविता, किती खरंच, सुंदर खूप. शब्द वापरले. वा, अप्रतिम खरंच. अप्रतिम. विचार केला ना तर नवल वाटतं ना की ह्या कवींमध्ये त्यांच्या शब्दांमध्ये किती ताकद होती ना. म्हणजे एखादी निर्जीव असलेली गोष्ट किंवा निसर्ग, एखादं लहानसं फूल, रंगीबेरंगी छोटस फुलपाखरू, पाऊस, तो थंडगार वारा, रात्र, चंद्र, सगळं सगळं काही सजीव वाटू लागतं. आपल्याशी संवाद साधतात की काय असं वाटू लागतं. म्हणजे एखाद्या छोट्याशा फुलाला फुलराणी म्हणत, त्याला छानी, शोनुकली अशी विशेषणं वापरणं हे कविमनाचंच काम. खरंय. ते शब्द ऐकून मी आता कुठल्या कवितेबद्दल बोलतेय हे तुम्हाला कळलं असेल ना? आवडती नक्कीच कविता. नक्कीच. तीच ती. मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्ग कवी म्हणून निसर्ग ज्यांचा कवी, यथार्थ गौरव केला बालकवी. जातो ना, खरंय. त्या बालकवींची फुलराणी. हा, ठीक आहे. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने डोलत होती. प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी, याहुनी ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला. पुरा विनोदी संध्यावात, पुरा विनोदी संध्यावात, डोल डोलवी हिरवे शेत, तोच एकदा हासता आला, चुंबुनी म्हणे फुलराणीला, छानी माझी शोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती. कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून. तो रवी करका गोजिरवाणा आवडला अमुच्या राणींना. लाज लाजली ह्या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी, साधी भोळी ती फुलराणी. वा, वा, सुंदर. छानच. सुंदर. अहो ताई, म्हणूनच तर म्हणतात ना, जे न पाहे रवी ते पाहे कवी. आहे कवी. हा, म्हणजेच जे ह्या जगात इतर कोणालाही दिसू शकत नाही ना, ते अगदी सहजपणे एखाद्या कवीचे डोळे टिपून घेतात आणि आपल्या कवितेत मांडतात. राष्ट्रसंत असं ज्यांना म्हटलं जातं, त्या संत तुकडोजी महाराजांची एक कविता ऐकवतो तुम्हाला. म्हणजे एखाद्या झोपडीचंही किती कौतुक करावं बघा, पण त्यातला अर्थ मात्र खूप खोल असा आहे. राजास जी महाली, राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माझे
देवेंद्र तोही राजे, पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही राजे, शांती शांती सदा सदा विराजे, विराजे या या झोपडीत माझ्या. झोपडीत माझ्या. तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी, तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी, मूर्ती तुझी राहावी, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. खूप सुंदर आहे. काका खूप खरंच सुंदर आहे. खूप छान आहे. ही कविता आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्या काळामध्ये तुकडोजी महाराजांना इतका प्रगत असा विचार त्यांच्या मनात येतो, ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. आणि यातून आपल्या जवळ काय आहे त्यामध्ये समाधान मानायचं, त्यापेक्षा त्याचा अभिमान बाळगायचा, असं या कवितेतून त्यांना काहीतरी सांगायचं असं असं मला वाटतं. खरंय. विंदांची म्हणजेच विंदा करंदीकर यांची उंची न आपुले वाढते ही कविता म्हणजेच याचं एक उत्तम उदाहरण आहे. साध्या सोप्या सरळ भाषेत खूप काही शिकून जाणारी ही कविता आहे. कर्तृत्व, ज्ञान यावर विश्वास ठेवायला सांगणारी, आपल्या गुरुचा आणि इतर माणसांच्या कामाचा आदर करायला शिकवणारी ही कविता आहे. ऐकाच तर मग. उंचीन आपुले वाढते फारशी वाटून हेवा, उंचीन आपुली वाढते फारशी ठेवून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र ती ही माणसे एवढे लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे, विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा. दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले, दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकावे एवढे लक्षात ठेवा. त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. किती सुंदर कविता आहे. खरंच मला वाटते पहिल्यांदाच ही कविता वाचली. सुंदर कविता आहे. खरंच. आणि माधव, विंदांच्या कवितेची ताकद आहे अरे ती. त्यांची दुसरी एक कविता अशीच आहे बघ, त्याला तयारी पाहिजे. याचं एक उदाहरण घे ना, मी ऐकवते आता. ऐकव ना, ऐकव एकदा. हा. केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. वा. आज येथे नाचती घेतील ते पायातळी, आज येथे नाचती घेतील ते पायतळी, त्याला तयारी पाहिजे सत्यास साक्षी ठेवणी. वागेल तो बोलेल जो तो बोचतो मित्रासही, वागेल तो बोलेल जो तो बोचतो मित्रासही, त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो, पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो, आता टळेना पोहणे त्याला तयारी पाहिजे. क्या बात आहे, क्या बात. खूप छान. खरंय. सुंदर, खूप हो. सुंदर. सुंदर. थोडक्यात काय, तर ह्या कविता म्हणजे नुसत्या शब्दांच्या माळा नाहीत, तर ह्या आहेत आपल्या बालपणीच्या मैत्रिणी, आपल्या 2 पिढ्यांना जोडणारा दुवा, आपल्या मनाची तार हलकेच छेडणाऱ्या आणि त्यातून उमटणाऱ्या सुरावटीत आपल्याला चिंब भिजवणाऱ्या आनंदाच्या धारा आणि आपल्या आठवणींचा अनमोल ठेवा. हा ठेवा असाच जपत आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवण्याचं काम हे आपलंच आहे ना, तर तरच त्यांना हो. कळेल की आपली माय मराठी किती समृद्ध आहे. हो ना? हो, अगदी तर खरं आहे. हो ना, अगदी खरं. चला, तर मग रसिक हो, तुमच्याही अशाच काही आठवणीतल्या कविता असतील ना, काय म्हणता आहेत? तर मग आम्हाला जरूर कळवा आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्स मधून
हा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन कार्यक्रम ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर प्लीज, प्लीज, प्लीज आमच्या ह्या प्लीज कला प्लीज वैभव प्लीज YouTube वैभवच्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला करा. विसरू नका. तर आज आम्ही इथेच थांबतो. पुन्हा लवकरच आपण भेटणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद नमस्कार. धन्यवाद